आज अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोले तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात पंचायत समितीत आढावा बैठक घेतली। यावेळी अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांच्या जागा भरल्या नसल्याची बाब समोर आली आहे। रिक्त असलेल्या कर्मचारी अधिकारी यांच्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना मोठमोठ्या आजारांना सामोरं जावं लागत असल्याची बाब समोर आली आहे। तसेच कोरोना कालावधीत चालू केलेला अकोले ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांटसाठी खर्च केलेल्या 50 लाख रुपयांचा निधी हा पाण्यात गेल्याचं चित्र समोर आलंय। महिन्याला 2.5 लाख रुपये लाईट बिल आल्यामुळे हा प्लांट बंद ठेवण्यात आला आहे। शिवाय येथील किमतीपेक्षा निम्म्या दरातच बाहेरून ऑक्सिजन मिळत असल्यानं या प्लांटचा उपयोग होत नसल्याचं देखील समोर आलं आहे। अकोले तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ हा दुर्गम व डोंगराळ भाग असून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती या नादुरुस्त असल्याचं दिसून येत आहे। घाटघर सारख्या दुर्गम भागात अतिघाईच्या रुग्णांना आणण्यासाठी रुग्णालयाकडे ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही। यामुळे आरोग्य विभागातील रिक्त जागा भरणे आवश्यक असल्याचं दिसून आलंय। यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आढावा बैठकीच्या दरम्यान आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गेले 30 तारखेपासून मागच्या 30 तारखेपासून तालुक्यात होत असलेली अतिवृष्टी आणि या अतिवृष्टीमध्ये येणारी रोगराई, त्यानंतर येणारे साथीचे आजार, या सर्व गोष्टी वारंवार पेपरमध्ये उल्लेख होऊन या गोष्टींचा चर्चा होत होती। आणि त्यामध्ये एक दुर्दैवाची गोष्ट अशी की मागच्या 10 ते 12 दिवसापूर्वी तालुक्यातील आंबेवंगण या गावाची एक महिला सर्पदंशामुळे या ठिकाणी मृत्युमुखी पडली। त्याचबरोबर साथीच्या आजारामध्ये देखील तालुक्यातील काही नागरिकांचा मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहायला भेटतात। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी तालुक्यामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या बद्दल बोलत असताना संबंधित लागणारा औषध उपचार असेल किंबहुना लागणाऱ्या त्या ठिकाणची यंत्रणेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता, या गोष्टी प्रामुख्याने काही गोष्टी समोर आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात। या संदर्भातील वरिष्ठांशी याबाबत चर्चा होईल। आणि ही चर्चा होत असताना आपल्या सर्वच तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांना मला या ठिकाणी विनंती आहे की आज तालुक्यामध्ये साथीचा आजार डोकं वर काढतो। आणि मग डोकं वर करत असताना अनेक गावांमध्ये जरी आपण पाहतोय की डेंगू असेल आणि डेंगूच्या माध्यमातून त्या सदृश असा थंडी तापाचा काही पेशंट आढळून येतात। काही या ठिकाणी टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह लागतात, काही निगेटिव्ह लागत असतील। परंतु अशा सर्व पेशंटच्या बाबतीमध्ये कारण की आपल्या एक त्याच्यातला एक प्रादुर्भाव असा आढळून आला मला तर आपल्या PSC कडे आलेल्या जोपर्यंत पेशंट आहे याच्या नोंदी आपल्याकडे आहे, परंतु गावामध्ये काही प्रायव्हेट डॉक्टरांकडे उपचार घेत असलेल्यांची नोंद आपल्याकडे दिसून येत नाही। ही देखील अतिशय गंभीर बाब आहे, कारण त्याच्या माध्यमातून आपल्या PSCच्या अंतर्गत आपल्या दवाखान्याच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात आल्या पाहिजे। आणि आपल्याला एक्झॅक्ट उद्याला जर आपण म्हणतो की असंच कोरोनाच्या बाबतीत अशाच घटना घडल्या, आपण थोडंसं दुर्लक्ष करत गेलो आणि पर्यायाने प्रादुर्भाव वाढत गेल्यानंतर संपूर्ण जगामध्ये ज्यावेळेस प्रादुर्भाव वाढला गेला आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी हा देखील कोविड-19 देखील या ठिकाणी संसर्गजन्य म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी होता। आणि मग त्या सदृश्य ज्या काही आपण म्हणतोय की डेंगू असेल, चिकनगुनिया असेल, थंडी ताप असेल, या सर्व बाबतीतली काळजी आपण त्याकडून या ठिकाणी घ्यावी। आणि एकीकडे आपण पाहतोय की एक समाधानकारक याबाबत असं दिसतंय की काही ठिकाणी सर्पदंशाच्या लसी या ठिकाणी आहेत, परंतु दुसरा भाग आपल्याकडे या ठिकाणी येतोय असा मागाशी मी बोलता राहून गेलो माझं बोलायचं। तर एखादा पेशंट सर्पदंशाचा गेला प्रायव्हेट दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याकडे त्या ठिकाणी PSC मध्ये येतात आणि PSC मध्ये आपल्याकडे येऊन त्या पेशंटला शेवटी प्राण वाचला पाहिजे या हेतूने आपल्याकडे देखील मागणी होते की मला आमच्याकडे कोणतरी येतं ते सांगतं की अशा PSC मध्ये या ठिकाणी
लसी ज्या आहेत त्या लसी दिल्या पाहिजेत, त्याची नोंद कशी करायची हा आपल्या सर्वांसमोरचा प्रश्न येतो. तर त्या संदर्भात देखील असे जर काही पेशंट असले त्या संदर्भातली काय उपाययोजना करायची किंवा, कारण की त्या लसी जर बाहेर प्रायव्हेट व्यक्तिगत घ्यायला गेलो तर त्यांची खर्चाची मर्यादा खूप मोठी आहे आणि खर्च सामान्य कुटुंबातील माणूस तेवढा खर्च पेलू शकत नाही. याही गोष्टी तितकीच सत्यता आहे. या संदर्भातली माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा DHO असतील आणि आपल्या जिल्हा परिषदेचे शिवसाहेब असतील यांच्या बरोबर बोलून त्याच्यावरती काही मार्ग काढता येऊ शकतो का, तो देखील खऱ्या अर्थाने चर्चा त्यांच्याबरोबर करायची आहे. त्याच्यावरती चर्चा देखील होईल, जेणेकरून आपण वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये काम करत असताना मेडिकल ऑफिसर म्हणून आपल्याकडे जबाबदारी दिलेल्या असताना एकीकडे आपल्याला पाहायला भेटतंय की आपल्याकडे पेशंट दाखल नाही, परंतु आपल्याकडे लसी मागायला या ठिकाणी अनेक मांडळी येतात. काही त्याच्यामध्ये ठराविक प्राधान्यक्रमाने काही वेळेस असंही पाहायला भेटतात, काही अत्यंत प्रामाणिक आहेत का खरोखर त्या ठिकाणी 4 लस लागतात, 5 लस लागतात, परंतु काही ठिकाणी हाही प्रकार पाहायला भेटतो का लस त्या ठिकाणी 10, 12 पाहिजे, 20 पाहिजे, 25 पैसे, कधी कधी तुम्ही आकडा पाहिल्यानंतर थक्क होतो. काही काही ठिकाणी 50 लसीपर्यंत मागताना दिसलेले आहेत मला या गोष्टी. त्या कुठेतरी काही गोष्टी या बाबतीत ज्या आहेत त्या मेडिकल क्षेत्रामध्ये संशोधनाचाच भाग म्हणायला लागेल का खरोखर एवढी गरज आहे का, त्या पद्धतीने दिल्या पाहिजेत का, त्याच्यावरती एक्सपर्ट ओपिनियन घेऊन वरिष्ठांकडून त्या बाबतीचा अहवाल निश्चितपणे मार्गदर्शन व्हावं या बाबतीत पत्रव्यवहार माझ्याकडून होईल. परंतु आज एकीकडं प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या सर्वांकडून माननीय BDO साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, या संदर्भातला सगळ्या PSC अंतर्गतला जेवढ्या आपल्या असणारे कर्मचारी आहेत जे फील्डवरती काम करणार आहेत, अशा सर्वांकडून पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वेक्षण करून घ्यावं. त्याचबरोबर या ठिकाणी साथीचे आजार वाढले त्या संदर्भातल्या संबंधित सर्वच ग्रामपंचायतीच्या ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने पेशंट आढळून येतात, डेंग्यूचे असतील, चिकनगुन्ह्याचे असतील, या सर्व पेशंटला डास असतील किंवा त्या सदृश्य जे काय असतील यांच्यापासून फवारणी करायची असतील किंवा रोगराई नष्ट करण्याच्या संदर्भातले जे काही आपल्या सूचना असतील त्या सूचना संबंधित सर्वच ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांच्या माध्यमातून किंवा फवारणी ही काढली गेली पाहिजे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूषित पाण्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आजार आढळतो. त्या दूषित पाणी, कारण की आज आपण पाहतो पावसाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, अतिवृष्टी तालुक्यात झालेली आणि या अतिवृष्टीमध्ये नदी नाल्या ओढ्यांना किंवा आपल्या ग्रामपंचायतीला देखील येणारं पाणी हे दूषित गढूळ पाणी या ठिकाणी दिसतंय. त्याला नाही लागेल, परंतु त्या ठिकाणी दिसेल की पावडर वापरणे या ज्या काही त्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना देखील तंतोतंत त्या पद्धतीचं पालन झालं पाहिजे, जेणेकरून या तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भातील जी वर्तमानपत्रात आणि सध्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की अनेक गावांमध्ये प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे, ती वाढलेली संख्या कव्हर करण्याच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांकडून उपाययोजना व्हावी आणि माननीय BDO साहेबांनी संबंधित सर्व ग्रामसेवकांना देखील त्या पद्धतीचे आदेश करावेत आणि तात्काळ या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांचं आरोग्य एक धोक्यात जाणार नाही, सुरळीत राहील या दृष्टिकोनातून सर्वांनी आपण खबरदारी घ्यावी आणि त्या पद्धतीचे आदेश माननीय BDO साहेबांनी पारित करावा असं आज या निमित्ताने सांगतो. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अकोले तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या बाबत वरिष्ठांशी बोलून आपण रिक्त कर्मचारी, अधिकारी यांच्या जागा व होत असलेल्या गैरसोयी याबाबत प्रत्यक्ष भेटून पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले.